माझ्या आमदारकीच्या त्यागाने जर रेल्वेला सोडलं असेल तर 100% त्या ठिकाणी राज्यामध्ये भेटेल. या तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवाचा दिवस आहे. अजून देखील आमच्या मुळा धरणाच्या जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यातल्या बऱ्याचशा लोकांना जमिनी देखील त्या ठिकाणी मिळालेल्या नाहीत. मागच्या मंगळवारी मला वाटतं 1 आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकरता 2दा आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलो. कोणीतरी म्हणलं कमी संख्येने एक जरी आमच्या माता बहिणीला या रस्त्यावरती बसायची वेळ येत असेल तर आमच्यासाठी शर्मेची बाब आहे. या रेल्वे मार्गाची व्यवहार्यता काय आहे हे पुन्हा तपासून बघेल आणि हा रेल्वे मार्ग रद्द होईल अशी मला अजून देखील अपेक्षा आपल्या शासनाकडनं आहे. या आंदोलनाची जर दखल अजिबात घेतली नाही, आमचं कमीत कमी जरी कम्युनिकेशन जर झालं नाही तर मात्र पुढच्या वेळेस तर रास्ता रोको हा याच्यापेक्षा मोठा असेल. आज आपल्या राहुरी शनी शिंगणापूर हा जो प्रस्तावित मार्ग आहे रेल्वेचा, या रेल्वे मार्गाला विरोध करण्याकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत ते शेतकरी कुटुंबासह आज या रस्त्यावरती बसलेले आहेत. या तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवाचा दिवस आहे. एवढे प्रकल्प या तालुक्यामध्ये झाले, हजारो कुटुंब विस्थापित झाले. अजून देखील आमच्या मुळा धरणाच्या जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यातल्या बऱ्याचशा लोकांना जमिनी देखील त्या ठिकाणी मिळालेल्या नाहीत. नोकऱ्या हा तर खूप पुढचा विषय झाला, त्यांना जायला सोयी सुविधा देखील नाही. मुळा धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन कित्येक दशकं झाली तरी अजून पूर्ण नाही. के रेंज सारखा प्रश्न आजपासून त्या ठिकाणी आमच्या समोर आहे आणि आता या भागातल्या सुपीक जमिनी आहेत सगळ्या बागायती भागात तांदूळवाडी, कोंढवड, बेसवंडी, पिंपरी अवघड, उमरे, ब्राह्मणी आणि नेवासा तालुक्यातली काही गाव 100% बागायती भागातून ही रेल्वे जाणार आहेत. कित्येक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार आहेत आणि ज्यांच्या प्रपंचाला काही धक्का लागणार नाही त्यांनी देखील लक्षात घ्या, ही रेल्वे आल्यामुळे तुमच्या सगळ्या गावांचे 2-2 भाग होणार आहेत. उमरं, ब्राह्मणी मोठी मोठी गाव आहेत. तुम्ही साधं इथून इथं जायला आज जर 5 मिनिटं लागत असतील तर भविष्यामध्ये 2-2 किलोमीटर तुम्हाला वळसा घालून जावं लागणार आहे. पाईपलाईन करायची असतील, काय करायचे असतील तर सोलापूरला इकडे तिकडे कुठे परवानगीला जावं लागतं. ज्यांच्या जमिनी जाणार नाही त्यांनी असं समजू नका आपलं काही याच्यामध्ये तोटा नाही म्हणून. काही लोकांना वाटत असेल खूप लाखोनी पैसे भेटतील, तसाही काही विषय नाही. अरे किती जरी पैसे गेले दिले तरी जमीन पुढच्या 100 वर्षात तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न देणारी ही जमीन आहे. आमच्या ताईंनी सांगितलं काय पुढच्या पिढीचं भवितव्य असणार आहे. तर मागही मी म्हटलं होतो ऍम्ब्युलन्स आहे का, ऍम्ब्युलन्स जाईल इकडून जाईल. जाऊ दे इकडे काय फरक पडत नाही. ऍम्ब्युलन्स जाऊ दे. त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की लाखो रुपये मिळतील त्याही भ्रमात कुणी राहू नका. आम्ही जेव्हा हा विषय समोर आला सातत्यानं या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सर्वांनी त्या ठिकाणी माझ्याही अगोदर काही शिष्टमंडळ भेटली, बैठकाही झाल्या. इथं मी आमदार निवडून आल्यानंतर इथं जी सभा झाली त्यात देखील पालकमंत्री महोदयांनी देखील ही इच्छा व्यक्त केली की हा रेल्वे मार्ग काही व्यवहार्य नाही, याची काही आवश्यकता नाही. आणि स्वतः माझ्या बरोबर पालकमंत्री मागच्या मंगळवारी मला वाटतं 1 आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकरता 2दा
आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलो. माझ्याबरोबर नेवाशाचे आमदार देखील होते. आम्ही दोघं पालकमंत्र्यांबरोबर ती मुख्यमंत्र्यांना भेटून हे त्यांच्या कानावर एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा हा विषय मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेला आहे. आम्हाला अजून देखील अपेक्षा आहे की शासन हा विचार करेल, या रेल्वे मार्गाची व्यवहार्यता काय आहे हे पुन्हा तपासून बघेल आणि हा रेल्वे मार्ग रद्द होईल अशी मला अजून देखील अपेक्षा आपल्या शासनाकडनं आहे. पण एका बाजूनं आम्ही फक्त कागद देण्यापेक्षा लोकांची काय भावना आहे की आज या आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांचं एक कर्तव्य आहे की तिथपर्यंत आमच्या या भावना त्या ठिकाणी आपण पोहोचवा. आज आमच्या माता भगिनी या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत. कोणीतरी म्हटलं कमी संख्येने एक जरी आमच्या माता भगिनीला या रस्त्यावरती बसायची वेळ येत असेल तर आमच्यासाठी शर्मेची बाब आहे. या भावना शासनाने आमच्या समजून घ्याव्यात. एखादा जर खरंच मोठा प्रकल्प असला असता, एखादी MIDC असती की आमच्या तरुणांना, हजारो तरुणांना जर रोजगार मिळाला असता तर आम्हीच आडवे आलो नसतो आम्ही आडवे आलो. राहुरीचं रेल्वे स्टेशन आहे, तोही समजा पर्याय नसेल तर पिंपरी अवघड पर्यंत जवळपास लाईन गेलेली आहे. नवीन कुणाचंही विस्थापन होणार नाही. आज तिथून किती अंतर आहे? तिथून त्या उड्डाण पुढे 15 किलोमीटर, इन मीन 15 किलोमीटर. पण रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता आहे, नॅशनल हायवेच्या दर्जाचा. आवश्यकता काय मग? तिथे एखादं स्टेशन जर राहुरीचं, आमच्या म्हणणं राहुरीचं चांगलं मोठं करा, नसेल शक्य तिथं एखादं बांधा चांगलं, काय अडचण नाही ना काय. पण एवढे सगळे पर्याय असताना देखील जर हा रेल्वे मार्ग होणार असेल तर मी तुम्हाला खात्री देतो, माझ्या आमदारकीचा कोणी विषय काढला, माझ्या आमदारकीच्या त्यागाने जर रेल्वे रद्द होणार असेल तर 100% त्या ठिकाणी राज्यामध्ये मिळते. अरे या शेतकऱ्यांच्या जीवावरती आमच्या पिढ्यानपिढ्या आमदारके बघून झाल्यात, काय अडचण नाही काय. हे संबंध जे मायाचे संबंध या सर्व भागांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल तयार झाले, पिढ्याचे संबंध आहेत. एका आमदारकीने काही फरक पडत नाही. पण या आमच्या भावना आहेत, या शासनाला समजून घ्याव्यात. पिंपरी अवघडचा ऑप्शन आहे, राहुरीचा ऑप्शन आहे. पिंपरी अवघड पासून जर मला वाटतं शिंगणापूर ट्रस्टचं देखील काहीतरी म्हणणं होतं आम्ही शटल बस ठेवू. अरे मग काय अडचण काय? का आमच्या घ्यायच्यात आणि म्हणून आजचं हे आंदोलन झालं, ही आपली सुरुवात आहे. मला अजूनही अपेक्षा आहे, मला अजूनही खात्री आहे की हे सरकार, आम्ही सगळे सरकारमधलेच आहोत, आम्ही निश्चितपणे विनंती त्यांना करू. परंतु त्याचबरोबर आपण आता हे जे आंदोलन, तुम्ही कृती समिती देखील आपली आहे, तुम्ही जे आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे याला व्यवस्थित दिशा देऊन जोपर्यंत हा रेल्वे मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलनाची मशाल त्या ठिकाणी थांबू देऊ नका, विझू देऊ नका. निश्चितपणे पुढच्या वेळेस गावं बंद ठेवू. मला तहसीलदार कुठे आहेत? आम्ही रेल्वे मंत्र्यांबरोबर देखील आमची त्या ठिकाणी बैठक व्हायला हवी. आम्ही सगळेजण रेल्वे मंत्र्यांकडे, त्यांच्याकडे भावना, मला वाटतं भाऊसाहेब वागचोरे मला वाटतं त्यांनी एकदा जाऊन भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांची काय चर्चा झाली मला माहित नाही. पण मात्र हे आजचं आंदोलन झालं, तिथपर्यंत या आंदोलनाचा आपण रिपोर्ट कळवला पाहिजे. आमची पुढची बैठक तिथं आयोजित करून द्या अशी शासन म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे. नाहीतर पुन्हा एकदा या आंदोलनाची जर दखल अजिबात घेतली नाही, आमचं कमीत कमी जरी कम्युनिकेशन जर झालं नाही तर मात्र पुढच्या वेळेस रास्ता रोको हा याच्यापेक्षा मोठा असेल. आणि तुमच्या त्या गाड्या आणल्यात ना, कुठे गेल्यात? दंगल नियंत्रण पथक देखील आहेत. शेतकऱ्याची काय दंगल करणार आहेत? दंगलीचं पथक
पुढच्या वेळेस अशा 2 दंगलीच्या पथकाची तुम्हाला गरज पडेल जर आमची त्या ठिकाणी कम्युनिकेशन झालं नाही तर. पुढच्या 10 दिवसामध्ये आमची या कृती समितीची प्रत्यक्षात रेल्वे मंत्र्यांबरोबर बैठक लागली पाहिजे. नाहीतर पुढचे 10 दिवसाची मुदत देतो. आज तालुका बंद राहील, हा राहुरी तालुका राहुरी शहरासह बंद राहील, बेमुदत बंद राहील. आणि आमच्या प्रपंच शेतकऱ्यांच्या प्रपंच म्हणजे काय शेतकऱ्याची घरात असलेला रेल्वे मार्ग शेकडो शेतकऱ्यांच्या प्रपंचावरून जाणारा हा आम्हाला मान्य नाही. पुढचे 10 दिवसाची तुम्हाला अल्टिमेटम आहे. यामध्ये आमची व्यवस्थित त्याबरोबर कम्युनिकेशन तिथं झालं पाहिजे. आणि परवाची जी सुनावणी आहे, आमचा एकही शेतकरी श्रीरामपूरला जाणार नाही. तुमचे प्रांत अधिकारी राहुरीला आले पाहिजे. ही सुनावणी देखील महत्वाची. आपण आपला विरोध का करतोय काय नाही हे आपण तिथं मांडण्याची आपल्याला संधी आहे. नाहीतर तिच्यावरही बहिष्कार घातला असता. आणि तुम्ही जसं म्हणले नंतर जे मोजायला येतील, अजिबात एकालाही त्या ठिकाणी शेतामध्ये घुसून द्यायचं नाही. आम्ही सगळे त्या ठिकाणी आहोत. तुमची काय मोजणीला पुढं ताबा घ्यायला कोणी येतील, अजिबात घाबरू नका. एका अधिकाऱ्याला शेतीमध्ये पाय ठेवू देणार नाही आम्ही कोणीच. आणि म्हणून या 10 दिवसाची मुदत तहसीलदार साहेब आपल्या माध्यमातून काय कलेक्टर साहेबाला कळवा. आम्हाला एकदा फोन लावून द्या कलेक्टर साहेबांची.